पैसे माझे पैसे कुठे? आई काय झालं? माझे पैसे दिसत नाहीये, हरवले की काय? आई पैसे हरवले म्हणजे ते पैसे हरवले? कुठले पैसे? अनु, कुठले पैसे हरवले काय? मी पैसे साठवते ना, ते पैसे हरवले. ते सापडत नाहीये. डब्यात ठेवले होते मी. असे किती जमले होते? $5,000. काय 5,000 हरवलेस तू? तेव्हा काय करायचं या बाईचं? बघितलंस आम्ही किती वेंद्री आहे ही? 5-50 नाही, चांगले 5,000 हरवले तिनं. आई जरा शांत हो. अनु, हे अनु, तू कुठे ठेवले होतेस? तुला नीट आठवतंय का? नीट बघितलंस का तू? दादा, मी या डब्यातच ठेवले होते पैसे नेहमीप्रमाणे, पण आता नाही येत ते. मग डब्यात कुठे जातील? का पैशाना पाय फुटले की काय? गेले कुठे पैसे? असे कसे हरवले? होऊ शकतो आई, हल्ली काहीही होऊ शकतं. काही नाही, घरातच असणार आहेत कुठेतरी. तू जरा शांतपणे विचार कर, सापडतील तुला. हा, आणि काय ग, एवढं काय आणायचं होतं तुला त्या 5,000? घरातलं सामान. पिऊ बाळ, जरा ये इकडे मिनिटं. अनुप्रिया, तुला जे आणायचंय ते अर्जंट असेल तर मी देते ना पैसे. नाही शनया, ठीक आहे, नकोत मला पैसे. मी करते मॅनेज. अगं 5,000 तर अमाऊंट आहे, छोटीशी अमाऊंट आहे. मी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले ना तर वेटरला टीप म्हणून एवढे देते. ठेव तुला. मी वेटर नाही, या घरची सून.
आणि सारखी सारखी तुझ्याकडून पैशांची मदत घेणं मला योग्य वाटत नाही. पण थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू. तू ठेव तुझे पैसे. मला माहिती होतं अनुप्रिया, काहीही झालं तरी तुझ्या इगोपायी तू पैसे घेणार नाहीस. पण मग आता तू अविनाशला बाईक कशी देशील? यु नो अनुप्रिया, तू अशी आहेस ना म्हणून मला आवडतेस. माणसाने असं असावं तुझ्यासारखं, जमेल तेवढंच फेवर घेता आलं पाहिजे त्याला. पण जमेल तेवढा फेवर घ्यावा आपल्या माणसाकडनं, कारण शेवटी ती आपली माणसं असतात ना. एनिवे, मला निघायला हवं. अविनाश, निघूया ना, उशीर होतो. लगेच. खूप गरज आहे का त्या 5,000ची? कशासाठी हवं होतं? ते सामान घरासाठी काहीतरी आणायचं होतं. अगं देवा, ठीक आहे, बघू आपण. अगं तूच ठेवले असशील कुठेतरी. जरा शांत डोक्याने शोध. काय तुझा स्वभाव आहे, शहाण्या हाताने गोष्टी कुठेतरी ठेवते आणि नंतर विसरतेस. काळजी करू नको, मी जाऊन येतो. हवं तर संध्याकाळी आल्यावर आपण परत शोधूया. बॅग हा. हसणं जरा, हसण्या. अनु, हां, तुला लागणार आहेत का पैसे? मी देतो. हा, तुला उशीर नाही होते का जायला? जायचंय ना, जा ना मग. अरे दादा, मला आत्ता नाही लागणार आहेत. जर काही वाटलं तर मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, येतोय. आई, तुमची औषधं ठेवली आहेत खोलीत. हो बाई हो, घेते. हॅलो. हो हो, दुर्गाबाई पाटकरच बोलतेय. काय? हो का? बरं 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 बरं. काय ग आई, कोणाचा फोन होता? अगो, बँकेतनं फोन होता. माझी पेन्शन आलीये आता. ती कडू औषधं पण मला गोड लागतील. हिचं पेन्शन आलंय पण आपल्याला पैसे देणार नाही. पिहू, असं बोलू नये बाळा, ऐकतील ना त्या. वहिनी, काय चुकीचं बोललीये ती? अगं आता आईला माहितीये की तुझे पैसे हरवलेत, तिचं पेन्शन आलंय. एखादी असती ना तर म्हणाली असती की मी देते तुला पैसे, पण नाही, गेली निघून. जाऊ दे ना रेवती. अनु, पण मग आता तू अरेंजमेंट कशी करणार आहेस पुढची? म्हणजे तू म्हणत होतीस ना काहीतरी घ्यायचंय घरासाठी, कसं घेणार ते? बघते मी वहिनी, करते काहीतरी मॅनेज. बघ बाई, ऑल द बेस्ट. वहिनी, तू ये इथे बस आधी. नाही नाही, मी ठीक. बस आधी वहिनी, ये बस. पिहू वहिनी, अगं काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? काही नाही. काही नाही कसं वहिनी? मगासपासून बघते मी, तुम्ही दोघी टेन्स दिसताय मला. वहिनी, मला सांग, तुला ते पैसे कशासाठी हवे होते? काय घ्यायचं होतं तुला घरासाठी? तुम्हाला सांगायला हरकत नाहीये, अविनाशचा बर्थडे येतोय. मी त्यांना बाईक गिफ्ट करणार होते बर्थडेला. बाईक? हो आत्या, आम्ही सगळी इन्फॉर्मेशन काढले. 10,000चं डाऊन पेमेंट आणि वरचे इन्स्टॉलमेंट, असा सगळा हिशोब आम्ही केलाय. माझ्याकडचे 5,000 आणि आईकडचे 5,000 असे मिळून आम्ही 10,000चं डाऊन पेमेंट आज करणार होतो. पण आता काहीच उपयोग नाहीये. माझे 5,000 हरवलेत. ए आई, तू मामाला विचारतेस का? ए नाही ग पिहू,
किती वेळ त्याच्याकडे मागायचं? आई आपण नंतर देऊ. नाही नाही, मला नकोय त्याचे फेवर. मी काम करते. मिक्सर ग्राइंडर विकते आपला. 2-3 हजार तर नक्कीच मिळते. आणि काय पाट्यावर वाटण वाटणार आहेस? हा मग त्यात काय, वाटेल ना. आणि माझा रेडिओ विकते. सिरियसली? रेडिओ? हो, अविनाशसाठी मी तेवढं तर करूच शकते ना पिहू, आणि त्यांनीच घेऊन दिलाय ना मला. हो वहिनी, तू ते करूच शकते सगळं. आणि तू रेडिओ विकलास ना तर कोणाला काहीही फरक पडणार नाही. पण तू मिक्सर विकलास तर आई तुला विचारेल, तेव्हा काय बोलशील तू? कारण तू मिक्सर विकलायस तेही दादाच्या बाईक करता. हे तुझे इमोशन्स कोणीही समजून घेणार नाहीये. उलट तू मिक्सर विकला तेही बाईक घेण्यासाठी, हे जर कळलं ना तर तुला मूर्खात काढते. आणि वहिनी, हे दोन्हीही विकून 5,000 नाही येणार अगं. मग काय करायचं? आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. अगं मी आहे ना, मी देते पैसे. माझाही भाऊ आहे तो वहिनी, मलाही थोडं कॉन्ट्रीब्यूट करू दे. रेवती, तुम्ही देऊच शकता पैसे, पण यांना मला गिफ्ट माझ्या कमाईतून द्यायचं. प्लीज. मग आई एक करू शकतो. तुला आठवतंय आपण संक्रांतीला बटवे तयार केले होते? ते बटवे आपण बनवून विकले तर त्यातून पैसे येऊ शकतात. अरे हो, ही चांगली आयडिया आहे. नाही, पण आपण विकणार कुठे? का दुकानात जाऊन द्यायचे? नाही, इथल्या इथे देऊया, शेजार पाजारच्यांना किंवा फ्रेंड्सना. आणि मी पण माझ्या ऑफिस फ्रेंड्सना विकूच शकते, त्यांना खूप आवडतील. खरंच असं होऊ शकेल? हो वहिनी. नक्की होईल. तुला बाबांना मनापासून बाईक गिफ्ट करायची आहे ना, मग हे नक्की वर्क होईल. चालेल. मी काय करते, मी पटकन आवरून घेते. त्यानंतर जरीच्या साड्या काढून ठेवते. रात्री सगळे झोपले ना की मग आपण कामाला लागू. चालेल. डन. 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 अगं हो, मी जरा आउट ऑफ टाऊन आहे. जे की दुबईला गेलाय ना, त्यामुळे मी तुला कॉल बॅक करते. अरे अरे, बोलायचं होतं की 2 मिनिटं आम्ही पण आवाज ऐकला असतं, तेवढेच आम्हाला पण मजा आली असती. काय रे भाई, बरोबर ना? नाही तर डायरेक्ट आमच्याशीच येऊन बोल, तेवढीच तुलाही मजा येईल. अरे अरे, चिडली ही तर. जाऊ दे रे, चिडली तर अजूनच फटाका दिसते. सोडा त्याला. सॉरी सॉरी सर, सॉरी 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 सर. असं का बघतेस? प्रेमाने बघते तुझ्याकडे. अजूनही तुझ्यातला तो स्पार्क, तुझ्यातला तो चार्म
माझ्याबद्दलचा पॉझिटिव्ह नाहीस. दिसतोय मला हवी. तुला आठवत आहे ना हवी, कॉलेजमध्ये असताना असंच एका मुलाने माझी छेड काढली होती, तेव्हा तू त्याला असंच मारलं होतंस. आठवत आहे ना? जुन्या गोष्टी आहेत त्या. मग आत्ता केलं ते? जे के सर त्यांना जर कळलं तुला कोणीतरी छेडतंय, मी तिथे होतो, मी काही केलं नाही, म्हणून मी आता ते तुला त्रास देत होते, म्हणून मी मध्ये पडलो. तरी पण अविनाश, जुनं ते जुनं असतं, पण माझ्यासाठी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम. काय लाजतोयस? काय म्हण अविनाश, तुझी चॉईस चुकली आहे. म्हणजे अनुप्रिया कशी एकदम मिळमिळीत भेंडीच्या भाजीसारखी आहे ना, तू खरं तर माझ्यासारखी मुलगी डिझर्व करतोस. रोमॅन्टिक. अविनाश, तुला असं वाटत नाही का वी जस्ट मेड फॉर इच अदर? घरी जाऊया ना आपण. घरी सगळे वाट बघत असतील. घर 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 सुचत सुचत. गप शनाया, सॉरी. बरं सॉरी ना, मी सॉरी म्हणतो. परत जसं म्हणालास ना तर मी घरी निघून जाईन ना. अरे नक्की ना? हा नक्की नाही बोलणार. ठीक आहे. जर कॉफी रागारागात फेकलीस ना स्वतःची, तू पी ना. मला नको, तू पी. ठीक आहे, मग आपण दोघं मिळून पिऊ. घरी जाऊ? नाही, माझ्या मनातलं बोललीस. आपण दोघं एकच पिऊ. लगेच? आई आलीस? चल नमस्कार कर. हो. चल. ऐक ना, मला तुला एक सांगायचंय. आम्ही त्या बाईकच्या शोरूम मध्ये गेलो होतो. आम्ही म्हणजे कोण? मी आणि ईशान. मग काय म्हणाले ते? काय माहिती दिली? बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली, म्हणजे काय काय लागतं, काय नाही, आणि काय डॉक्युमेंट्स लागतात वगैरे. बर. आणि डाऊन पेमेंटचं काय? ईशानने सांगितलं होतं तेवढंच, 10,000 रुपये. बर. उरलेली माहिती ते उद्या सांगतीलच. 10,000 पिहू, पैसे मॅनेज झाले पाहिजे. आई होतील, डोंट वरी. वहिनी पिहू, हे ऐका ना, आज मी माझ्या फ्रेंडशी बोलले ऑफिसमध्ये, आणि त्यांना सगळ्यांना आवडतील हँडमेड बटवे घ्यायला. एकीने तर माहितीये का तुम्हाला बल्कनी ऑर्डर दिली तिच्या फॅमिली फंक्शन साठी. तू कसलं भारी, कसली छान मार्केटिंग केलीस ना तू. मग करावंच लागणार होतं. वहिनी, पण तू रेडी आहेस ना? नाही, मी आहे तयार, पण म्हणजे एवढे सगळे बटवे शिवून होतील का? आणि जर झाले तरी ते सगळेच विकले गेले पाहिजे. ह्या काय करायचं ग पिऊ या बाईचं? अगं एवढं मी सांगते की एकीने अक्षरशः बल्क मध्ये ऑर्डर दिलीये, तरी कशाला टेन्शन घेतेय? तू तिला इग्नोर कर. एक्झॅक्टली. हे पिहू काय ग? अगं मग काय आई, सगळं छान होणार आहे, मी सांगते ना तुला. ऐकलंस ना तू काय म्हणाली ती? बल्कने ऑर्डर आली आहे, आणि तुझ्याकडे एवढे छान 2 कारागीर आहेत, त्यातली एक मस्त मार्केटिंग हेड आहे. आणखी काय पाहिजे? चल गे, सगळं छान होणार आहे. एक बरं ऐका, आज आपण रात्री भेटतोय ना सगळे झोपल्यावर? हो, आज रात्री बरोबर 12 वाजता. चला, मी पटकन स्वयंपाक करायला घेते. हो. रेवती,
आई झोपल्या? हो झोपली, गाढ झोपली, उद्या झोपली. प्रथम उठला नाही ना? नाही, गाढ झोपलाय तो. चालेल, करूया सुरुवात. हो. चला चला. पिऊ हे घे.